ॲव्हरेज रेट जरी 25 घेतला तरी शेतकऱ्याला कमीत कमी 17-18 लाखाचं उत्पन्न यायला पाहिजे. कंपनी आपल्याला सरासरी 18 ते 20 चा देते, पण शेतकऱ्याचं फर्टिगेशन वगैरे चांगलं असलं तर 300 क्विंटल पर्यंत एकरी ॲव्हरेज जाऊ शकतो. प्लॉटवर आल्यानंतर असं वाटतंय का कमीत कमी एकरला 250 ते 300 क्विंटल माल निघायला पाहिजे. व्हरायटी चांगली निघाली. पहिला तोडा जो गेला 30 तारखेला 46 क्विंटल निघाला. जून मध्ये लागवड केल्यानंतर शेतकरी हा जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत प्लॉट चालवतो. मिराचं आता प्लॉट जो आहे तो आता पहिला तोडा आपण दिला होता मार्केटला, सुरत मार्केटला दिला होता. ते एकदा चांगल्या पद्धतीने पहिले विकला गेला. मार्केटला लेट गाडी पोहोचल्यानंतर पहिले विकला गेला. मालाला चकाकी आहे, लेंथ आहे एकसारखी, फ्रूट क्वालिटी जी आहे एकदम चांगली आहे आणि लंब्या लोडिंगला चालणारी आहे. व्हायरस खूप कमी आहे या व्हरायटीवर आणि फ्रूट क्वालिटी एक्सपोर्टला चालणारी आहे. चकाकी खूप आहे, लेंथ चांगली आहे आणि सेटिंग चांगली आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं. खूप पॉझिटिव्ह होते शेतकरी व्हरायटी बघितल्यानंतर. त्यांचं म्हणणं की जो येणारा सीझन असेल तर तुम्ही आम्हाला रोपं उपलब्ध करून द्या, सीड अवेलेबल होईल का. शेतकऱ्यांनी हाही मेसेज दिला की पुढच्या वर्षी आम्ही सगळे शेतकरी मिरा या वाहनाची लागवड करू. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आता नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावातील मुकेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. आणि खरं तर या शेतकऱ्यानं आपल्या 3 एकरावर मिरचीची लागवड केली आहे. खरं तर यंदा सगळीकडेच पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मिरचीच्या लागवडीपासून ते आत्तापर्यंत प्रचंड पावसामध्ये सापडलेला हा प्लॉट अतिशय देखणा शेतकऱ्यांना आणलाय. आणि आज खरं तर या प्लॉटवर शेतकरी मेळावा होता. मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या भागातील शेतकरी इथं उपस्थित राहिले होते. खरं तर नंदुरबार हे तसं मिरचीचं हब आहे. इथं घरोघरी मिरची आणि घरोघरी मिरचीमधला तज्ज्ञ शेतकरी आहे. त्यामुळं मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. इथला हंगाम त्यांना सूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट चांगलं माहीत असल्यामुळं ही लोक मिरचीतून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतात. आणि मग हे सगळं करत असताना मुकेशरावांनी कशा पद्धतीनं या शेतीचं नियोजन केलं, मिरचीतून कशा पद्धतीचं उत्पादन घेतायत. आता 30-32 रुपयांचा दर चालू आहे. मिरचीला अवरेज दर आला तरी 20-25 रुपयांचा दर त्या ठिकाणी निश्चितपणानं राहत असतो. त्यामुळं एकूण मिरचीची ही शेती शेतकऱ्याला कशा पद्धतीनं परवडणारी शेती आहे. आता आजूबाजूच्या काळामध्ये तुम्ही बघताय की सातत्यानं शेतकरी वेगवेगळ्या पिकांमध्ये अडचणीत येत असताना ही मिरची शेती कशा पद्धतीने त्याला फायद्याची ठरू शकते. आणि मग त्यानंतर ह्यांनी मिरचीचं नियोजन कसं केलंय, वाण कुठला निवडला आहे. आणि मग या सगळ्यांमध्ये पलीकडे गौतमभाई आहेत ज्यांनी त्यांना रोपं दिलेत, त्यांची नर्सरी आहे. आणि इकडं त्यांनी ज्या कंपनीची रोपं लावलेत ते आर्रोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे राकेश पाटील सर आहेत आपल्यासोबत. तिघांच्या ह्या संवादातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये या 25-30 मिनिटं जो काही व्हिडिओ चालेल त्यामध्ये मिरचीच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत, वाण कसा निवडायचा पासून ते डुंबे भरणी कशी करायची, त्यापासून ते याची निगा कशी राखली जायची, मार्केट कसं निवडलं पाहिजे, वाण तोच का निवडावा, अशा सर्व पद्धतीची काळजी त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. अशा सर्व पद्धतीच्या चर्चा त्या निमित्तानं आपण करणार आहोत. तर तुमच्या तिघांचंही या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. खरं तर मुकेशजी, सुरुवात शेतकरी म्हणून तुमच्यापासून करतोय, त्यानंतर टेक्निकल माहिती आणि एकूण तुम्ही ज्या वेगवेगळ्या भागामध्ये नर्सरीच्या माध्यमातून रोपं देत आहे त्याचा एक्सपिरियन्स म्हणून मी गौतमभाईंनाही बोलणार आहे. खरं तर 3 एकराचा प्लॉट आहे. मगाशी फिरत असताना तुम्हाला सांगत होता की प्लॉट लागवडीपासून पाऊस होता आणि तरी देखील प्लॉट चांगल्या पद्धतीनं राहिला. काय कंडिशन आहे प्लॉटची मला सांगा. 3 एकराचा प्लॉट कसा वाटतोय. पहिला तोडा नुकताच झाला म्हणून तुम्ही सांगितलं, तो कितीचा गेला आणि सेकंड तोडा उद्या होतो तो काय जाईल सांगा, नंतर पुन्हा नियोजनाकडे येऊया. तोडा जो 46 क्विंटलचा झाला होता पहिले. 22 तारीखची लागवड, 22 जूनची. 22 जूनच्या लागवड दिवशी जेव्हा पाणी चालू झाला तर बंद होण्याचा नाही होत, एकसारखं पाणी असल्यामुळे नियोजन बी व्यवस्थित झालं, खतात पाणी व्यवस्थित केलं. पण व्हरायटी चांगली निघाली. पहिला तोडा जो गेला 30 तारखेला 46 क्विंटल निघाला. आणि आता हे मला असं वाटतं की जो तो 130 ते 140 क्विंटलचा लगभग द्यायला पाहिजे. दुसरा तोडा. काय मिळालं दर पहिल्या तोड्याला? दर जो 30 रुपये भेटला होता. 30 रुपये मिळालं दर. 1-2 रुपये जास्त भेटले. मिरचीची क्वालिटी असल्यामुळे आणि त्याच्यामुळे ते रेट 1-2 रुपये जास्त भेटले होते आपल्याला. व्यापाऱ्याचं म्हणणं होतं की चांगली मिरची आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला दर 1-2 रुपये जास्त भेटले. खरं तर मिरचीची लागवड करताना या रानामध्ये पूर्वी काय होतं आणि आता 3 एकरावर साधारण किती बाय कितीवर किती रोपं बसले? पूर्वी मी पपई लागवड केली होती. पपईचं वगैरे रोट वगैरे मारून त्याच्यावर मिरची लागवड केली होती. जे किसान ॲग्रोचे संचालक जे गौतमभाई त्यांनी जे व्हरायटीचं सजेशन दिलं होतं, मी त्यांच्या भरोश्यावर लावली आणि ते भरोश्याने खरं उतरले. व्हरायटी एकदम चांगली आहे, रोगप्रतिकारशक्ती बी चांगली आहे, कुठेही व्हायरसचं प्रमाण नाहीये. तसं आपण त्यांच्या खताचे नियोजन वगैरे सर्व तेच पाहत होते. मेहनत आपली फवारणी मारणे, व्यवस्थित देखभाल करणे, हे सर्व केल्यानंतर एवढ्या पावसात ही बाग
व्यवस्थित आहे. आज तरी जे 250च्या 300च्या लगभग क्विंटल निघाल पाहिजे. अंतर किती बाय किती? 5.5 फुटाचं अंतर आहे आणि 1 फुटाचं 5.5 एक आहे बर. लागवड. किती रुपये बसली? जवळजवळ 24,500च्या लगभग बसली. बर. खरं तर आता पुढे किती माल निघेल असं वाटतंय ह्याच्यामध्ये, इथून पुढच्या ह्याच्यामध्ये अजून? हे जो उतारा बसला आहे 46च्या लगभग, तर ते 250च्या क्विंटल एकरीचा 250-300 क्विंटल निघाल पाहिजे एकरी, असा अंदाज आहे आपला. नियोजन तंतोतंत केलं. गौतम भाई मार्गदर्शक एक प्रकारचे गुरुज आहेत ते, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. तर एवढी मजल तर आपण मारू. बर. खरं तर रोगराईचा कुठला अटॅक झाला का? कारण सतत पावसात भिजत होती असं म्हणताय मिरची, आणि मग झाला असेल तर त्याला काय केलंय का झाला नाही? नाही, स्प्रे तो घेतले, रोगराई आली पण वाऱ्याचं प्रमाण कमी आहे. 8 दिवसात एक स्प्रे घेत होतो. खरं तर डुंबे भरणीमध्ये काय केलंय? खाली जे मल्चिंग भर वगैरे नाही, बेसल डोस टाकला होता. काय होतं त्यामध्ये? बेसल ते 24/9/24 होतं. मायक्रोटीची बॅग होती आणि निंबोळी पेंट दिलं होतं. आणि पपईचे बिवाड म्हणतात ते होतं. पाण्याचे नियोजन एकदम कमी होतो. गौतम भाई सांगल्याप्रमाणे कमी पाणी जेवढं खाता यायचे तेवढंच पाणी, पण पाण्याचे प्रमाण कमी. त्याच्यात ते अजून कसं आपण पहिली जातो तसं ते नवीन सर्व ते सर जसे सांगतील तसं आपण केलंय. ठीक आहे. खरं तर मग निवेदन थोडंसं सरांनाच विचारतो. गौतमजी थोडंसं अलीकडे याल. खरं तर शेतकऱ्यांना प्लॉट आणलाय, त्याने मेहनत केली आहे, तो मेहनत या पाठीमागे तुम्हाला त्याचं श्रेय देतात. काय वाटतंय की एखाद्या नवीन वाण शेतकऱ्याच्या हातात देताना चॅलेंज काय असतं? कारण एवढ्या वर्षाची विश्वासार्हता जपलेली असते, नर्सरी म्हणून पाठीमागे काम केलेलं असते, आपला एक ब्रँड तयार झालेला असतो. एक चूक झाली तर चांगलं झालं तर लोक कमी सांगतात, पण थोडंसं चुकलं की बदनामी खूप मोठ्या प्रमाणात होते. तर ती रिस्क कशावर, कुठल्या ताकदीवर ह्या मिरा व्हरायटीसाठी तुम्ही घेतली होती ते सांगा, आणि मग नंतर नियोजनाकडे. नाही, रिस्क तर फार मोठी होती साहेब, पण जे कॉन्फिडन्स कंपनीच्या माध्यमातून जे MD साहेब आहेत आणि राकेश पाटील सर एरिया बघतात, त्यांच्या हिशोबाने आपण पहिलेपासून त्यांना जुडले आहेत. पण त्यांचा जो कॉन्फिडन्स होता त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर आपण पण इकडं दिली होती ती व्हरायटी, आणि शेतकरी पण तसेच आपण निवडले का कमीत कमी शेतकऱ्यांनी जेवढं सांगितलं तेवढं करायला पाहिजे. बरोबर. कारण मिरचीचं असं नाही, जे उत्पन्न येणार याची हमी पक्की नसते. बरोबर. त्या हिशोबाने खर्च केलेला आपण म्हणजे साधारण खर्चामध्ये निघायला पाहिजे. त्या हिशोबाने मुकेश भाईंची आपण निवड केली, त्यांना दिले. पण आज प्लॉट एकदम एक्सलंट प्लॉट आहे. त्या हिशोबाने त्यांचं असं म्हणजे प्लॉटवर आल्यानंतर असं वाटतंय का कमीत कमी एकरला 250 ते 300 क्विंटल माल निघायला पाहिजे. हा प्लॉट कमीत कमी फेब्रुवारी-मार्च पर्यंत चालेल. प्रॉपर, कारण खर्च करायला ते पण मागे राहत नाही. तर फर्टिगेशन आणि स्प्रेचं शेड्यूल एकदम कम्प्लीट राहिलं तर ते एकदम लांब चालेल. हो, चांगल्या पद्धतीने. निवेदनाबद्दल थोडं काय सांगाल? कारण तुम्ही नर्सरी आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा प्लॅनिंग देत असाल, तर मिरचीचं साधारण निवेदन कसं केलं पाहिजे, ह्या मिराच्या प्लॉटचं कशा पद्धतीने निवेदन केलं होतं? मिरचीचं असं आहे, एका म्हणजे शेत एकदम चांगल्या पद्धतीने तयार करायला पाहिजे. त्याच्यानंतर मल्चिंग पेपर करायलाच पाहिजे, कारण पावसाळ्यात जे प्रॉब्लेम येतात बॅक्टेरियल वगैरे ते मल्चिंग पेपरमुळे येत नाही, आणि जी ग्रोथ पाहिजे सतत पावसामुळे ती मल्चिंग राहिल्यामुळे ग्रोथ चालू असते. तर त्या हिशोबाने एकदम बेसल डोस वगैरे एकदम प्रॉपर वॉटर सोल्युबल हे ते चांगल्या कंपनीचे ते दिल्यानंतर चांगलं उत्पन्न येऊ शकतं. खरं तर मिरचीचा प्लॉट तुम्ही म्हणाल तसं मगाशी देखील तुम्ही भाषणात शेतकऱ्यांना सांगत होता की तो तुम्ही 1 टन बी काढू शकता आणि तुम्ही 700 टन सुद्धा काढू शकता. तर तो जो प्लॉट चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचा असतं, त्यामध्ये एक तर प्लॉट लांब काळ चालावा ह्यासाठी सातत्याने शेतकऱ्यांना काय जपलं पाहिजे असं वाटतं? त्याच्यावर कसं आहे, पांढरी माशीचा, थ्रिप्सचा अटॅक असतो. तर आलटून पलटून जे कीटकनाशक आहेत मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत, तर त्या हिशोबाने सतत चालू ठेवावे. म्हणजे तेवढं कंडिशन समजायला पाहिजे शेतकऱ्याला का भाऊ आता काय अटॅक कशाचा आलाय, तर त्या हिशोबाने कीटकनाशक वगैरे फवारणी एकदम प्रॉपर करायला पाहिजे. खरं तर मिराचं वैशिष्ट्य काय सांगाल? कारण तुम्ही नर्सरी आहे शेवटी, तुम्ही सगळ्या पद्धतीचे वाण लावत असाल, पण मिरा काय वेगळी वाटली तुम्हाला आणि का शेतकऱ्यांनी मिराची निवड केली पाहिजे? मिराचं
आता प्लॉट जो आहे तो आता पहिला तोडा आपण दिला होता मार्केटला, सुरत मार्केटला दिला होता. ते एकदा चांगल्या पद्धतीने पहिले विकला गेला. मार्केटला लेट गाडी पोहोचल्यानंतर पहिले विकला गेला. नंतर जे आता उद्यासाठी वाशी मार्केटच्या व्यापाऱ्याने, एक्सपोर्टरने माल फायनल केलाय. आज सायंकाळी त्याचा भाव रेट ठरेल. तर त्या हिशोबाने कसं आहे, ते चकाकी, मालाला चकाकी आहे, लेंथ आहे एकसारखी, एकदम चांगलं म्हणजे फ्रूट क्वालिटी जी आहे एकदम चांगली आहे आणि लंब्या लोडिंगला चालणारी आहे. म्हणजे मार्केट, लांबच्या मार्केटला पोहोचेल अशी व्हरायटी आहे. साधारण किती खर्च येतो 3 एकरासाठी शेतकऱ्याला आणि काय उत्पन्न होईल असं वाटतं? कारण सगळं तुमचं नियोजन आहे असं ते सांगताय. बरोबर. तरी शेतकऱ्यांना असं समजा का फेब्रुवारी मार्च पर्यंत जर चालला प्लॉट तर कमीत कमी शेतकऱ्यांना 75 ते 80 टन माल इथून निघू शकतो. बरोबर. आणि सरासरी रेट आपण सुरुवातीला 30 गेले, आता कालचं असं वाटतंय 38 ते 37-38 रुपयाची बोलणी चालू आहे. सायंकाळी होईल फायनल, एखाद वेळेस 1-2 रुपये इकडं तिकडं, पण असं रेट असे टिकून राहिले तर शेतकऱ्याला चांगले पैसे होतील. एव्हरेज रेट जरी 25 घेतला तरी शेतकऱ्याला असं वाटतं का कमीत कमी 17-18 लाखाचं उत्पन्न यायला पाहिजे या रेटनुसार. आपण सरासरी 25-26 रुपये पकडला तरी. खर्च मुख्यची किती झाला? खरं तो प्रश्न माझा विचारायला राहिला होता. खर्च पूर्ण टोटल का मग फक्त? नाही, आतापर्यंतचा टोटल खर्च किती झाला आणि पुढं काढायपर्यंत किती होईल असं वाटतं? आता सध्या ते कसं आहे, नियोजन पक्का सांगता येईल, 1.5च्या आसपास, 1.5 लाखच्या आसपास खर्च झाला. बरं. आणि इथून पुढे अजून किती होईल असं वाटतं सर? एकरी 1च्या पर्यंत जाईल ते. बरं. म्हणजे 3 लाखाचा टोटल खर्च होतोय. बरं. म्हणजे 3 लाखाच्या खर्चामध्ये तुम्हाला 25चा अवरेज रेट जर सापडला, रेट जसे जास्त भेटले ना तसा फायदा आपला होत जाईल, पण उत्पादन वाढेल. खताचे नियोजन व्यवस्थित केलं तर उत्पादन वाढेल. खरं तर मुकेश रावांनी त्यांच्या पद्धतीचं काम केलंय. याच्या अगोदर देखील आपण R&D मध्ये या प्लॉटच्या संदर्भामध्ये बोललोय, चर्चा केली. काय वाटतंय? खरं तर नंदुरबार हे मिरचीचं हब आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मिरचीची लागवड करतोय. अशा वातावरणामध्ये मिरा इथं इस्टॅब्लिश होते, नाव कमवायला लागले, शेतकरी खुश आहेत. काय प्रतिक्रिया आहे कंपनी प्रतिनिधी म्हणून आणि का लागवड केली पाहिजे असं वाटतं? बरोबर. तर मला पहिल्यांदा म्हणजे आज आपले जय किसान कृषी सेवा केंद्र आपले डिस्ट्रीब्युटर आहेत आणि त्यांचा मला खूप मोलाचा वाटा आहे इथं हा प्लॉट उभा करण्यात. कारण मला कॉन्फिडन्स काय होता की मी ट्रायल बघितलेल्या होत्या की हा सेगमेंट 100% नंदुरबार मार्केटला बसू शकतो. कारण 2 वर्षापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना व्हायरसला खूप तोड जावं लागत होतं, खूप अडचणी होत्या. तर मी व्हरायटी बघितलेली होती. मग मी गौतमबाईंशी डिस्कशन केलं की बाई अशाचं हायब्रिड आहे आणि आपल्याला हे रुजवायचं आहे. तर बाई म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुमचा कॉन्फिडन्स असेल तर 100% आपण प्लॉट उभा करू. आणि ते आज यश आम्हाला डोळ्यापुढे दिसतंय. आणि येणारा जो सीझन असेल किंवा जो हंगाम आहे नेक्स्ट इयरचा, की मोठ्या प्रमाणात मिरा या वाणाची लागवड होणार आहे. की लागवड का होणार आहे की त्याची किपिंग क्वालिटी खूप जोरात आहे. किपिंग क्वालिटी जोरात असल्यामुळे व्यापाऱ्यांना कुठचीच अडचण येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं असतं की फ्रूटची क्वालिटी महत्त्वाची. जर क्वालिटी चांगली असेल, व्यापाऱ्यांनी जर उचललं तर 100% लोक ती व्हरायटी लावतात. तुम्ही प्लॉट किती बनवला, उत्पन्न किती घेतलं, पण फ्रूट क्वालिटी नसेल तर व्हरायटीला कुठली मागणी नसते मार्केटला. शेवटी व्यापाऱ्यांवर अवलंबून असते. त्यामुळे मिरा हा वाण शेतकऱ्यांना अतिशय आवडला आणि मुकेश दादाने जी व्हरायटी लावली आहे ते आज खुश आहेत. आणि जो त्यांचा सेकंड तोडा आहे तो 120 ते 150 क्विंटल मध्ये जाण्याची अपेक्षा आहे. खरं तर कंपनी म्हणून तुम्ही आता तुम्ही किपिंग क्वालिटी बद्दल बोलला, जे लॉंगच्या मार्केटला जाणार त्यांना एक्सपोर्टिंगसाठी महत्वाची क्वालिटी असते. पण ह्या सगळ्याच्या मध्ये ज्यावेळेला कंपनी शेतकऱ्याला अवरेज सांगत असते, खर्च, ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब शेतकरी करत असतो. कारण त्या खर्चावर, त्या सगळ्या गोष्टीवर त्याचं एक साधारण त्याचा सगळा प्रपंच आणि एकूण पुढचं नियोजन अवलंबून असतं. तर खर्चाला कसे आहे, म्हणजे भरमसाठ खर्च करावा लागतोय, अवरेज खर्चामध्ये येते, रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे, कसं त्या संदर्भात सांगा शेतकरी. सगळ्यात विषय असा आहे की इथला जो शेतकरी आहे नंदुरबारचा खूप अभ्यासू आहे. मिरचीमध्ये खूप म्हणजे असं आहे की त्यांना कुठलीही आपण सांगण्याची गरज नाही, कारण मिरचीचं तंतोतंत त्यांना अभ्यास आहे. आणि आज जवळजवळ सकाळपासून जेही फार्मर आले, खूप पोटेन्शियल फार्मर त्यांनी बघितलं आणि शेतकऱ्यांनी लागवड केली की खूप खर्च कमी आहे. की आज परिस्थिती 8व्या दिवशी स्प्रे घेणं म्हणजे मिरचीला खूप कमी आहे. लोक 4थ्या दिवशी स्प्रे घ्यावा लागतो मिरचीला. आणि आज लोक प्रेच्या शेड्यूलमुळे वैतागलेत, काहींनी प्लॉट सोडून दिलेत. तर आज आपल्या मिरा या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की खूप कमी प्रमाणात आणि एकदम बेसिक स्प्रे फार्मरांनी घेतलेलं, हाय लेवलचे कुठलेही स्प्रे केलेले नाहीये, तरी आज प्लॉट खूप चांगल्या स्थितीत आहे. अवरेज काय सांगते कंपनी, सरासरी एकरी काय अवरेज पडतं या वाणास शेतकऱ्याला? हे खरं तर अवरेज हे शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसवर आहे, त्याचं नियोजन वगैरे सगळं
वेगळं जरी असलं तरी कंपनीचं म्हणून एक सरासरी अवरेज काय असतं? कंपनी एक सरासरी 18 ते 20 क्विंटलचा सांगते सरासरी निघते बा. पण शेतकऱ्याची ताकद लावली तो 30 क्विंटल पर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे 300 क्विंटल पर्यंत जाऊ शकतो, 30 टनापर्यंत एका एकराला. हा, तर कंपनी आपल्याला सरासरी 18 ते 20चा देते, पण शेतकऱ्याचं फर्टिगेशन वगैरे चांगलं असलं तर 300 क्विंटल पर्यंत एकरी ॲव्हरेज जाऊ शकतो. ठीक. हंगाम साधारण कुठला असावा? मिराची लागवड करायची जर ठरवली शेतकऱ्यांनी तर हंगाम कसा निवडला पाहिजे त्याचा? हंगाम असा निवडला पाहिजे, आता जो एप्रिल मेचा ज्या रोप सोईंगचा असतो, जूनची लागवड असते पावसाळ्यात, तर जूनचा हंगाम एकदम अतिशय योग्य आहे. आणि ज्यांना कोणाला आता उन्हाळ्यात जो आहे लागवडीचा पिरियड आहे काही एरियात, म्हणजे नाशिकच्या काही भागात आहे लागवडीचा, कळवण पॉकेट असेल तर त्या पॉकेटसाठी आपण ही व्हरायटी निवड करू शकतो. पण आज नंदुरबारचा जो हंगाम बघितला तो मेजर जूनचा आहे, आणि जूनमध्ये लागवड केल्यानंतर शेतकरी हा जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत प्लॉट चालवतो, आणि त्यासाठी आपलं जे मिरा हा वाण आहे हा परफेक्ट नंदुरबार मार्केटला बसलेला आहे. खरं तर शेतकरी मगाशी बरे झाले होते, 150 एकराचे शेतकरी होते. मी ज्यावेळेला आतमध्ये फिरत होतो त्यावेळेला नामांकित शेतकऱ्यांच्या ओळखी तुम्ही करून दिल्या, तर त्या सगळ्या शेतकऱ्यांचं हे प्लॉट बघून झाल्यानंतरचं म्हणणं काय? शेतकऱ्यांचं खूप पॉझिटिव्ह होते शेतकरी व्हरायटी बघितल्यानंतर, कारण आज रोजी अशी परिस्थिती आहे त्यांच्या दारात जो प्लॉट उभा आहे तो पूर्ण व्हायरसने गेलेला आहे, पूर्ण स्प्रे ते करून करून पूर्ण कंटाळलेत. पण त्यांचं म्हणणं काय की व्हरायटी आज कमी स्प्रेमध्ये आज वाण चांगला आहे, तर त्यांचं म्हणणं की जो येणारा सीझन असेल तर तुम्ही आम्हाला रोपं उपलब्ध करून द्या, सीड अवेलेबल होईल का, हे सगळ्या शेतकऱ्यांनी मला प्रश्न केले. आणि शेतकऱ्यांनी हाही मेसेज दिला की पुढच्या वर्षी आम्ही सगळे शेतकरी मिरा या वाणाची लागवड करू. शेतकऱ्यांनी असाही मेसेज दिला जे मोठमोठे शेतकरी इथले टॉपचे शेतकरी मिरचीतले, कारण त्यांनी जर पसंती दिली तर 100% तो वाण अख्ख्या महाराष्ट्रात चालू शकतो, एवढी ग्वाही मी देतो नंदुरबार मार्केटला. तर त्यांनी एकच सांगितलं की व्हरायटीचं सगळ्यात महत्त्वाचं व्हायरस खूप कमी आहे या व्हरायटीवर, आणि फ्रूट क्वालिटी एक्सपोर्टला चालणारी आहे, चकाकी खूप आहे, लेंथ चांगली आहे आणि सेटिंग चांगली आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं. आणि त्यांनी आपल्याला हाही शब्द दिला की पुढच्या येणाऱ्या सीझनला नंदुरबार मार्केटला 50% शेअर हा मिरा व्हरायटीचा असेल. आणि त्यांनी खरं तर नंदुरबारच्या शेतकऱ्यांनी तो निर्णय घेतलाय. मग अशी बरेच या भागातले नामांकित शेतकरी येत होते, आणि तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये या मिराची लागवड करू शकता. या मिराबद्दलच्या ज्या काही डिटेल तुम्हाला पाहिजे असतील किंवा या वाणाबद्दलचे किंवा लागवड हंगाम कसा निवडायचा, अंतर किती निवडायचं, रोपं कुठून उपलब्ध करायची, त्यापासून ते याचं फर्टिगेशनचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, मार्केट कुठलं निवडायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही खरं तर खाली या व्हिडिओच्या आम्ही खाली नंबर देणार आहे, तिथं तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि तिथून तुम्ही त्या ठिकाणी या मिरच्या संदर्भात एकूण माहिती घेऊन तुमच्या शेतामध्ये मिरची लागवड करू शकता. खरं तर आपण बऱ्याच लांब इथं नंदुरबारमध्ये आलो, शेतकऱ्यांशी मगाशी बोललो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाईट देखील आपण मगाशी घेतल्या ज्या तुम्हाला वेगवेगळ्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर किंवा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर देखील भेटतील. परंतु हे सगळं करत असताना एखादा तज्ज्ञ शेतकरी काय म्हणतो, या शेतकऱ्याची एक्सपिरियन्स काय, नर्सरीवाला काय म्हणतो आणि कंपनीची प्रतिक्रिया, याचं कॉम्बिनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करा. मिरचीचे अनेक वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही त्याची निवड करू शकता. पण आर्डोशीटची ही मिरा तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देऊ शकते, कारण त्याचं सेटिंग चांगलं आहे, त्याचं अवरेज चांगलं येते, त्यामुळं शायनिंग चकाकीमुळं लांबच्या मार्केटला चांगली चालते, एक्सपोर्टिंगला चांगली चालते. मगाशी दादांनी सांगितलं तसं बाजारामध्ये 2 पैसे जास्त देऊन खरं तर हा माल खरेदी केला जातोय, कारण त्या गुणवत्तेचा माल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करणारी, कारण रोगाला बळकट आहे, अशा पद्धतीचा हा वाण निश्चितपणानं शेतकऱ्याच्या फायद्याचा, कामाचा आणि शेतकऱ्याला उत्पन्न घेऊन देणार आहे. खरं तर नंदुरबार हे मिरचीचं हब आहे, आणि त्या मिरचीच्या हबमध्ये तुम्ही म्हणताय तसं जर 50% वाटा या मिराने उचलला तर निश्चितपणानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मिरा निश्चितपणाने शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळवून देईल याची खात्री तुमच्या बोलण्यातून त्या ठिकाणी व्यक्त होते. कॅमेरामॅन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नंदुरबार.